सर्वप्रथम सर्वांना शिवजयंतीच्या शिवमय आणि भगव्या शुभेच्छा. मित्रांनो, आज 19 फेब्रुवारी शिवरायांचा आज जन्मदिवस. याच दिवशी छत्रपती शिवाजी महाराज 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी किल्ल्यावरती त्यांचा जन्म झाला होता. मी आज काही इतिहासाबद्दल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कामांबद्दल मी इथे बोलणार नाही आहे, कारण की त्यांच्याबद्दल यूट्यूबला जर तुम्ही गेलात तर खूप काही चांगल्या व्याख्यात्यांचे भाषणं वगैरे आहेत, किंवा तुम्ही पुस्तक वगैरे जर वाचले तर पुस्तकांमध्ये वगैरे सुद्धा खूप चांगली माहिती आहे. मी छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या कामाबद्दल बोलणार नाही आहे. मी आजच्या सत्य परिस्थितीवर बोलणार आहे. शिवजयंती म्हणजे काय? एक 25 वर्षाचा मुलगा बसून राहतो आणि आईबापाला विचारतो की तुम्ही माझ्यासाठी काय केलं. ज्याचं वय 25 वर्षे तो आज बसून खातो आणि त्याच्या आईवडिलांना विचारतो की तुम्ही माझ्यासाठी काय केले. त्याच्या आईवडिलाचं वय असेल 50 वर्ष, ते 50व्या वर्षी काय करणार आहेत? काहीच करू शकत नाहीत. तरी पण तो त्याच्या आईवडिलाला विचारतो की तुम्ही माझ्यासाठी काय केलंय. आणि तोच पोरगा शिवजयंतीच्या दिवशी मस्तपैकी प्रेस वगैरे केलेले कपडे घालून जाणार, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर फोटो काढणार आणि पोस्ट वगैरे करणार. तर खरंच विचार करा की आपली लायकी आहे का छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करायची, किंवा छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायची आपली लायकी आहे का? आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढे नालायक माणसं आहेत ना, तेवढे नालायक माणसं आपल्या अख्ख्या भारत देशामध्ये कुठेही नाही आहेत. जेवढे हुशार आहेत तेवढेच नालायक, की प्रत्येक जणाला फक्त ना कॉम्पिटिशन करायची की मला याच्यापेक्षा पुढे जायचे, त्याच्यापेक्षा पुढे जायचंय. सर्वांनी मिळून पुढे जाण्याचं कोणाचं ध्येयच नाहीये की बाबा खरंच जिंकण्यासाठी कुणाला तरी हरवणं गरजेचं आहे का? मला जिंकायचं तर मला दुसऱ्याला हरवणं गरजेचं आहे का? नाही. तर मग आपण रोज प्रयत्न करतो, रोज उठतो तो माणूस आणि दिवसभर ह्याच गोष्टीसाठी मेहनत करतो की मला कोणाला तरी हरवायचंय किंवा मला त्या माणसाच्या पुढे जायचंय. पण छत्रपती शिवाजी महाराजांनी खरंच हे केलंय का? छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलंय? तर छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांना सोबत घेऊन एक स्वराज्य निर्माण केलं. एकानं काहीच होत नसते. तुम्हाला जर हम दो हमारे दो जिंदगी जिंदाबाद असं जर जगायचं असेल तर तुम्हाला जसं जगायचंय तसं जगा, काहीच अडचण नाही. पण जर काही मोठं जर करायचं असेल तर तुम्हाला एक चांगली टीम तयार करावी लागणार. आणि टीम अशी तयार होत नाही, त्याला चांगली माणसं ओळखावी लागतात, चांगली माणसं बनवावी लागतात, टिकवून ठेवावी लागतात, तर एक चांगलं साम्राज्य घडू शकतं. एक माणसानं कधीच काही मोठं होऊ शकत नाही, हे मराठी माणसाला समजायला पाहिजे. कारण की मराठी समाजामध्ये किंवा मराठी माणसांमध्ये सर्वात मोठा प्रश्न एकच आहे की प्रत्येक